एक स्वामी समर्थ महाराजांची प्रेरणादायी कथा। स्वामी समर्थ महाराजांची प्रेरणादायी कथा। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दीन दलितांचे रक्षण करणारे आणि भक्तांना संकटातून तारणारे महान संत होते। त्यांच्या भक्तिभावाने भरलेल्या लीलांनी हजारो लोकांना नवी दिशा दिली। एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत असे। त्याचे नाव गणू होते। त्याच्यावर खूप कर्ज झाले होते आणि पिकंही निघत नव्हती। कुटुंबाला 2 वेळचं अन्नही मिळेनासं झालं। हताश होऊन गणूने ठरवले की आता आपलं आयुष्य संपवावं। पण त्याच्या शेजाऱ्याने त्याला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला नेण्याचा आग्रह धरला। गणू फारच उदास मनाने स्वामी महाराजांकडे गेला। स्वामींना सर्वज्ञता होती। त्यांनी त्याचं अंतःकरण ओळखलं। स्वामींनी हसत हसत त्याला विचारलं, काय रे गणू, इतका का निराश झालास? परमेश्वरावर विश्वास ठेव। गणूचे डोळे पाणावले। तो त्यांच्या चरणांवर पडला। माझं काही उरणार नाही महाराज, पोटाला अन्न नाही, कर्ज फेडता येत नाही, असं म्हणत तो रडू लागला। स्वामी महाराजांनी त्याला उठवलं आणि म्हणाले, घरी परत जा, तुझ्या शेतात हे बी पेर, परमेश्वर तुझी परीक्षा घेतोय, मनात श्रद्धा ठेव, असं म्हणून त्यांनी गणूला काही धान्याचे दाणे दिले। गणूला काही कळेना, पण तो स्वामींच्या आज्ञेवर विश्वास ठेवून घरी गेला। दुसऱ्या दिवशी त्याने स्वामींनी दिलेलं बी आपल्या कोरड्या जमिनीत पेरलं। आश्चर्य म्हणजे काही दिवसात जोरदार पाऊस पडू लागला। त्याच्या शेतात इतकं भरघोस पीक आलं की सर्व कर्ज फिटलं आणि घरात समृद्धी नांदू लागली। गावातले लोक देखील हे बघून थक्क झाले। गणूने स्वामी महाराजांचे आभार मानले आणि त्यांचे आणखी भक्त झाले। स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं की संकट माणसाची परीक्षा घेतात, त्यावर मात करण्यासाठी श्रद्धा, संयम आणि मेहनत हेच खरे साधन आहेत। त्या दिवशी गणूला केवळ धान्य नाही तर आत्मविश्वासाचं बी देखील मिळालं। ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही आपला आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही। ज्यावर श्रद्धा ठेवल्यास संकटांवर मात करता येते, तोच खरा परमेश्वर। स्वामी समर्थ महाराजांनी केवळ चमत्कार नाही केले, तर माणसांना मनोधैर्य देण्याचं काम केलं। म्हणून आजही लाखो भक्त त्यांना अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून श्रद्धेने स्मरतात। स्वामी समर्थांची कृपा ज्याच्यावर होते त्याचे जीवन नक्कीच बदलते। आपणही संकटसमोर न डगमगता प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलो तर यश निश्चित आपल्या पावलाशी येते। हेच स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी कथेतून शिकायला मिळते। श्री स्वामी समर्थ।